नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता पुरस्कार सोहळ्यासाठी गेलेल्या आनंदी आणि युगंधर या दोघांना मात्र आता स्टेजवर पुरस्कार आता मिळालेले आहे आणि जोडीने तो पुरस्कार त्यांनी स्वीकारलेले आहे। पण युगंधरला मात्र आनंदीच्या बाबतीत असणारं जे सत्य आहे अंध असल्याचं ते सत्य त्याच्या समोर येणार आहे आणि आता शेवटी मात्र युगंधरने त्यासाठी आनंदीसाठी कोणता भयानक निर्णय घेतलेला आहे आणि आता हा निर्णय घेऊन जेव्हा मात्र आता पृथ्वी मिताली यांच्यासमोर हे सत्य येतं आणि ते सत्य आल्यानंतर शेवटी पुढे काय होणार आहे, नक्की आनंदी या सगळ्याला कसं तोंड देणार आहे आणि चिठ्ठी बदलणाऱ्या विद्याधरला मात्र आता कसं सगळेजण तोंडावर पाडणार आहे। कारण आता विद्याधरला असं वाटतं की हा आनंदी आणि युगंधर यांच्या गाडीचा मोठा मात्र अपघात मी करणार आहे। किती काही झालं तरी शेवटी यांची आता धमाका होणारच आहे। कारण आज मात्र जेव्हा ते पुरस्कार सोहळ्यासाठी जातील तेव्हा मात्र आता मी त्यांना कसा म्हणजे ह्या बॉम्ब हल्ल्यामध्ये अडकवतो। कारण स्टेजवर मात्र आता मी असा काहीतरी बॉम्बचा धमाका करणार आहे का, म्हणून त्याने मात्र आता सर्व तयारी केलेली असते। आपल्या माणसाला सुद्धा कामाला लावलेलं असतं कारण त्या पुरस्काराच्या सोहळ्याच्या ठिकाणी आता हा धमाका झाला पाहिजे आणि तो बॉम्ब मात्र सगळं काही त्याने फोडण्याचं काम आता हे सगळं काही पुरस्कार स्वीकारताना झालं पाहिजे। आणि इकडे स्क्रीनवर मात्र आता यांचे जे काही आता हे जळालेले चेहरे आहेत त्या दोघांचेही जळालेले चेहरे आणि त्यांचा मृत्यू हे सगळं काही बातमी आता लवकरच या स्क्रीनवर आणि ह्या प्रोजेक्टवर म्हणजे दिसेल। अख्ख्या निंबाळकर घराण्याची राख होईल ही बातमी ऐकल्यानंतर असं काहीतरी त्याने धमाका करण्याचा ठरवलेला असतो। परंतु आता शेवटी या नालायक विद्याधरला मात्र आता आनंदी कसं चापकाने मारते आणि शेवटी मात्र त्याने केलेल्या पापाचा बदला कसा घेते। तिकडे आता पृथ्वी आणि आरती या दोघांमध्ये प्रेमाची जवळीक कशी वाढते हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील। तर मित्रांनो हे बघा, आता आनंदी मात्र ह्या पुरस्कारासाठी जायला तयार नसते कारण तिला अंध आहे आणि अंध असल्याचं जे काही आता हे सत्य आहे तर ते युगंधर समोर जर आले तर मात्र काय होईल हे आता मात्र आनंदीला याची भीती वाटत असते। कारण आजचं हे सत्य जर आपल्या म्हणजे युगंधर समोर आलं तर युगंधर मात्र मला घरातून काढून देईल की काय, कारण आत्तापर्यंत आपण युगंधरशी याबाबतीत खोटं बोललो, काही जरी झाले तरी आपण त्यांच्याशी खरं वागायला होतं आणि आज हे सत्य आपण त्यांच्यापासून इतक्या दिवसापासून लपून ठेवलेलं आहे याची तिला भीती वाटत असते। पण आता युगंधर तिला घेतल्याशिवाय काही या पुरस्काराला जायला तयारच नसतो। शेवटी आनंदी मस्त तयार होते आणि युगंधरच्या सोबत मात्र पुरस्काराला जायला निघालेली असते। पण त्याच वेळेस आता या नालायक विद्याधरने मात्र आता एक खेळी अशी खेळलेली असते कारण त्या स्टेजवर आता आनंदी आणि युगंधर जेव्हा हे पुरस्कार स्वीकारायला येणार आहे त्याच वेळेस मात्र आता तेथे त्यांनी बॉम्ब ठेवलेला असतो। कारण आता ह्या पुरस्काराच्या वेळी जेव्हा आता यांना हा पुरस्कार मिळेल त्याच वेळेस आता बॉम्बचा धमाका झालाच पाहिजे, म्हणून त्याने आपली सगळी माणसं कामाला लावलेली असते। तसा तो फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलून मात्र आता तो जे काही तेथे ऑर्डर सोडत असतो। कारण काही झालं तरी उद्याच्या ह्या पेपरमध्ये अशी काही बातमी झळकली पाहिजे की युगंधर आणि आनंदी यांची मौतीची आणि लाखो लोक आता यामध्ये मरण पावलेले आहे, खूप मोठे मोठे लोक येतील आणि हाच धमाका मात्र आता युगंधर निंबाळकर यांच्या घरामध्ये स्क्रीनवर प्रोजेक्टवर दिसलाच पाहिजे असा डाव त्याचा असतो। आता जेव्हा तो हे सर्व फोनवर सांगत असतो त्याच वेळेस मात्र आनंदीने कानोसा देऊन सगळं काही ऐकलेलं असतं आणि हे सर्व ऐकल्यानंतर मात्र आता ती सगळं काही मालक साहेबांच्या कानावर घालते। मालक साहेबांच्या कानावर घातल्यानंतर आता युगंधरला मात्र आनंदीचा अभिमान वाटतो कारण आनंदी किती चलाक आहे, कारण ती इतकं सगळीकडे लक्ष ठेवत असते। आणि त्याच वेळेस मात्र युगंधरने मात्र आता विद्याधरने तेथे जो काही डाव खेळलेला आहे तर त्या डावाचा मात्र त्याने आता धूमधडाका केलेला असतो। कारण युगंधर आता विद्याधरपेक्षा चालाक असतो, जे काही बॉम्ब वगैरे तेथे ठेवला गेलेला आहे आता या सगळ्याची तपासणी मात्र तो आता शिरकेंकून तेथील माणसांकडून करून घेतो आणि आता जेथे बॉम्ब ठेवलेला आहे तो बॉम्ब मात्र आपल्या माणसाकडून उचलून मात्र आता तो लांब फेकून दिलेला असतो। आता विद्याधरला याची काडीची सुद्धा खबर लागत नसते। त्यानंतर आता इकडे जो काही खोटा बॉम्ब तेथे ठेवलेला आहे
हे सगळं आनंदीमुळे आज शक्य झालेले असते. आनंदीमुळे आज लाखो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. म्हणून आनंदीने स्वतः अगदी धाडस दाखवून आता युगंधरला हे सर्व सांगून हे सगळं केलेलं आहे. तर म्हणून मात्र आता इकडे हा विद्याधर मात्र त्याला असं होतं की काय करावं काय नाही. कधी एकदाच तो बॉम्ब फुटेल आणि कधी ही बातमी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचेल, त्याला असं झालेलं असतं. त्यानंतर आनंदी आणि युगंधर दोघेही पुण्याला जाऊन पोहोचतात आणि आता त्यांचं तिथे थाटामाटात आता हे झालेलं जे काही स्वागत आहे ते बघून मात्र आता प्रोजेक्टवर सगळं काही झळकत असतं. शिल्पा आणि विद्याधर यांचा इतका जळफाट होत असतो आणि धनश्रीचा सुद्धा. पण माई आणि बापू मात्र आनंदाने टाळ्या वाजवत असतात. विद्याधर आपल्या माणसांना फोन करून विचारतो अजून काम का झाले नसेल, कारण आनंदी आणि तो युगंधर तिकडे स्टेजवर सुद्धा आलेला आहे पण अजून काही तयारी नाही. त्यावरती त्याचा माणूस त्याला म्हणत असतो की हे बघ तर लवकरात लवकर होईल कारण काही वेळ बाकी आहे. तर आता हा वाटच बघून असतो केव्हाचा धुमधडाका होईल म्हणून तो स्वतःशी खूप हसत असतो. त्यानंतर इकडे पृथ्वी आणि आरती एका रूममध्ये आहेत कारण हॉटेलमध्ये आता रूम ह्या ऐन वेळेस त्याने एकच रूम मात्र बुकिंग केलेली असते आणि आता तेथे मिताली येणार आहे म्हणून एकाच रूममध्ये ते राहणार असतात. पण आता ही ऐन वेळेस आरती तेथे आली. मग आता इतक्या घाईमध्ये रूम मात्र मिळू शकत नव्हती कारण सगळ्या काही या रूम आहे तर बुक झालेले असतात आणि कुठेही रूम शिल्लक नसल्यामुळे शेवटी एकाच रूममध्ये त्यांना राहावं लागतं. पण आता ही आरती काही एका रूममध्ये राहायला तयार नसते. शेवटी ती बाथरूममध्ये जाते आणि बाथरूममध्ये मात्र आपला मस्त बिछाना वगैरे ठेवून झोपणारच असते. पण आता मात्र तेथे एक जोराची पाल येते आणि ती पाल मात्र खुडबुड खुडबुड करून आरतीच्या कानातच पडते. आता कानाजवळ पडल्यानंतर आरती खूपच घाबरते आणि धावत धावत आता घाबरतच ओरडत ओरडत ती पृथ्वीच्या जवळ येते आणि घट्ट त्याला मिठी मारते. घट्ट मिठी मारल्यानंतर आता पृथ्वी बघतच असतो. त्याला खूप हसू येत असतं. आरती खूप घाबरलेली असते कारण तिला आता पालीची भीती वाटलेली असते आणि पाल बघून मात्र आता ती जोरात अगदी काहीतरी ओरडत ओरडतच आलेली असते आणि तशीच मात्र पृथ्वीला घट्ट मिठी मारते. पृथ्वीला आनंद होतो. पृथ्वी म्हणतो की बघितलंस का, आता मी सांगितलं होतं की काही झालं तरी आता कुठे झोपायचं, जेथे जागा असते जेथे बेड असतो तर तेथे कम्फर्टेबल असतं, पण अशा कोणत्याही ठिकाणी झोपल्यास गंमत मात्र अशीच होणार. तेव्हा आता आरती खूपच घाबरलेली असते आणि धपक्याने मात्र आता तिच्या लक्षात येते आणि लगेच अगदी बाजूला होते आणि खूपच आता लाजत असते. तिला काहीच कळत नसतं की आपण नक्की काय केलं आणि शेवटी आपण ह्या पृथ्वीला घट्ट मिठी मारली म्हणून ती आता लगेच इतकी खुश होत असते. त्यानंतर मात्र आता लगेच पृथ्वी तिला म्हणतो की हे बघ आरती, चल आता आपल्याला लवकरात लवकर क्लायंटबरोबर मीटिंग आहे, आपल्याला सकाळी लवकर तयार व्हायचं आहे, तू आता थोडासा आराम कर. त्यावरती आरती म्हणते की ठीक आहे, आता मात्र मला म्हणजे वेगळं वाटतं पण आता मी येथे झोपणार आहे. पृथ्वी मला माफ कर, मी तुझं ऐकायला हवं होतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो की काही हरकत नाही आणि दोघांची आता जवळीक वाढत जाते. ती पृथ्वीला पुन्हा सॉरी बोलते आणि पृथ्वी मात्र तिला म्हणतो की काही नाही, हे बघ आणि आता दोघंही छान असे तयार होतात. आता तो आरतीला सगळं काही क्लायंटबरोबर कसं काय हे सगळं काही समजावतो. त्यानंतर मात्र आता सगळं काही झाल्यानंतर आता लगेच इकडे मात्र आता जेव्हा हे प्रोजेक्टवर आता हे सगळं काही झळकतं कारण युगंधर आणि आनंदी हे सगळेजण आता तिकडे पुरस्कारासाठी गेलेले आहेत. पण जेव्हा आता ही बातमी मात्र आता व्हायरल झालेली असते, सगळ्यांच्या म्हणजे स्क्रीनवरती आलेली असते, म्हणून मात्र आता लगेच हा पृथ्वी हे सर्व काही पाहतो. पृथ्वीला धक्काच बसतो. पृथ्वीला मात्र आता इतका धक्का बसलेला असतो की हे शक्यच कसं आहे, आनंदी माझी आई कसं होऊ शकते. आता हे ऐकून आरती म्हणते की अरे पृथ्वी, तू तर आता आनंदीला म्हणून आई म्हणून स्वीकारलेलं आहे कारण आनंदीने मात्र आता तुला ते लेटर पाठवलं होतं आणि त्या लेटरमध्ये शेवटी तेच आलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये आनंदीने तेच लिहिलेलं होतं कारण ती चिठ्ठी माझ्याकडून आनंदीने लिहून घेतलेली आहे. त्यानंतर आता पृथ्वी म्हणतो की हे कसं शक्य आहे. आरती आता जे लग्न झालेलं आहे ते लग्न कशा परिस्थितीत झाले आणि काय झाले हे सगळं काही मात्र आता पृथ्वीला सांगते आणि पृथ्वीला सांगितल्यानंतर शेवटी पृथ्वी मात्र आता म्हणजे हे सगळं असं झालेलं आहे आणि आता विद्याधर काकाला मी सोडणार नाही, त्याने आनंदीचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्याला वाटत असतं. तर इकडे आता हा विद्याधर अजून वाटच बघत असतो तेव्हा मात्र आता हा बॉम्ब फुटेल. त्याला आता असं चाहूल लागलेली असते पण आता सगळा काही कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो. शेवटी बॉम्बसुद्धा फुटलेला नसतो आणि काहीच नाही कारण आज आनंदीमुळे इतक्या लोकांचे जीव कसे वाचलेत आणि हा बॉम्ब आनंदीने मात्र योग्य वेळेस कसा येथून फेकून देण्यासाठी सांगितला. जर आज आनंदी हिला हे सर्व माहिती नसतं तर मात्र
हा बॉम्ब मात्र येथे फुटला असता आणि लाखो लोकांचे जीव मात्र येथे गेले असते. पण आता हा बॉम्ब आला कुठून? आता युगंधर आणि आनंदी या दोघांना माहिती असतं की बॉम्ब आला कुठून, परंतु ते काही बोलत नाही. विद्याधरचं काही नाव घेत नाही. परंतु मात्र आता युगंधरला फारच राग आलेला असतो विद्याधरचा, कारण विद्याधर असं करूच कसा शकतो. आणि तिकडे आता विद्याधरचा फारच जळफाट होतो. तेव्हा आता युगंधरने स्टेजवर आनंदीचं खूप साऱ्यांसमोर कौतुक केलेलं असतं. आणि आता जे वाले आहे तर त्यातील एकाने विचारलेलं असतं, आनंदी अंध असताना तुम्ही तिच्यासोबत लग्न कसं केलं आणि तुम्हाला समजलं नाही का आनंदी अंध आहे? आता हे ऐकल्यानंतर युगंधरला फार मोठा धक्का बसतो. ते म्हणतो की तुम्ही काय बोलतात? आनंदी अंध असू शकत नाही. त्यावरती आनंदी म्हणते की हो मालक साहेब, मी अंध आहे आणि हे सत्य मी तुमच्यापासून लपवलं. आता हे ऐकल्यानंतर युगंधरला फार मोठा धक्का बसलेला असतो, कारण आपण एका अंध व्यक्तीला मात्र आता इतक्या दिवसापासून तिला दृष्टी आहे असं मानतो आणि तिच्याकडून सगळं काही काम आपण करून घेतो, याचं त्याला फार वाईट वाटतं. आणि तेव्हा त्याला समजतं की जेव्हा त्याने आता कपड्यांना इस्त्री करण्यासाठी सांगितली होती त्यावेळेस आनंदीचा हात का भाजले होते आणि नक्की आनंदीला मी आता हे जे काही आहे ते प्रत्येक क्षण त्याला आठवतात. पण त्याच वेळेस मात्र आता इकडे जे काही युगंधर आणि आनंदी हे दोघं स्टेजवर आहे, तर युगंधर आता आनंदीला समिधाच्या रूपामध्ये पाहतो, कारण त्याला असं वाटतं की हा पुरस्कार माझ्यासोबत समिधा स्वीकारत आहे. म्हणून तो आता आनंदीला खूपच जवळ घेतो आणि मिठीत घेऊन मात्र आता तो पुरस्कार स्वीकारतो. तेव्हा त्याला आनंदीमध्ये समिधा दिसत असते. त्याला असं वाटतं की माझी समिधाच आहे आणि समिधाबरोबर हा पुरस्कार मी स्वीकारत आहे. तो अंध असल्याचं सुद्धा विसरून जातो आणि शेवटी मात्र त्याने आता इतका मोठा निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी आनंदीचं ऑपरेशन करायचं, काही झालं तरी दृष्टी आलीच पाहिजे. परंतु आता आनंदीचं ऑपरेशन करण्या अगोदरच मात्र एक असा मोठा चमत्कार होऊन शेवटी आनंदीला दृष्टी येणार असते. कारण आनंदीच्या दृष्टी जाण्याचं कारण जे काही ते मात्र आता युगंधरने शोधून काढलेलं असतं, बापूंना विचारलेलं असतं आणि नक्की ही दृष्टी का गेली, कशी गेली. तेव्हा बापूंनी सगळं काही आता लहानपणीचं आनंदीचं सत्य सांगितलेलं असतं. परंतु आता लवकरात लवकर मात्र तो आनंदीला दृष्टी आणण्याचं ठरवतो. पण त्या अगोदरच आनंदीला जेव्हा दिसायला लागते तेव्हा सगळ्यांना फारच आनंद होतो. तोपर्यंत इकडे मिताली आणि पृथ्वी यांची जवळीक फारच वाढलेली असते. दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात अगदी थोडेसे गुंतलेले असतात आणि दोघांना एकमेकाबद्दल अशी वेगळीच सहानुभूती वाटायला सुरुवात होती. परंतु आता जेव्हा पृथ्वी आणि आरती यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात त्यावेळेस मात्र आता नक्की या निंबाळकरांच्या घरामध्ये काय असं विघ्न येतं आणि ते विघ्न आल्यानंतर आता आनंदी ह्या सगळ्याला कसं तोंड देणार आहे ते बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.